इंदुबाई आज 70 ओलांडलेल्या होत्या। त्यांची पाठ जरा वाकलेली, पण त्यांचा चेहरा मात्र मायेची ऊब देणारा होता। त्यांच्या साडीचा पदर कपाळावर नेहमी व्यवस्थित असायचा आणि गळ्यात सोन्याची एक नाजूक साखळी होती। ती त्यांच्या दिवंगत पतीनं प्रेमानं दिलेली शेवटची भेट। त्या साखळीकडे पाहिलं की त्यांना त्यांच्या सुखी संसाराची आठवण यायची। इंदुबाईचा स्वभाव अगदी भोळा आणि सरळ होता। त्या जगात सगळी माणसं चांगली असतात यावर विश्वास ठेवून होत्या। आजच्या काळात लोकांनी कितीही काळजी घ्या किंवा कोणावर पटकन विश्वास ठेवू नका असं सांगितलं तरी त्यांच्या मनात सगळ्यांबद्दल ममतत्व होतं। सकाळची वेळ होती। इंदुबाई आपल्या घरासमोरील लहानशा बागेला पाणी देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या बेंचवर थोडा विसावा घेत होत्या। गल्लीतील नेहमीप्रमाणे शांतता होती। तेवढ्यात एक 25 ते 30 वर्षाचा तरुण मुलगा स्कूटरवरून त्यांच्या जवळ आला। त्यानं हेल्मेट घातलेलं होतं। आजी नमस्कार, तो शांतपणे म्हणाला। मला ना समोरच्या चौकात जायचं आहे, पण इथला रस्ता थोडा गोंधळात टाकणार आहे। तुम्ही मला थोडं मार्गदर्शन कराल का? इंदुबाई लगेच उठून उभा राहिल्या। अरे बाळा, गोंधळण्यासारखं काही नाही। तू सरळ जा, मग एक मारुतीचं मंदिर लागेल आणि तिथून डावीकडे वळ की लगेच चौक। तो तरुण खूपच हवालदिल झाल्यासारखा चेहरा करत म्हणाला, सॉरी आजी, मला जरा नीट समजेना। तुम्ही स्कूटरपर्यंत येऊन फक्त हातानं दाखवता का प्लीज? मी घाईत आहे आणि मला लवकर पोहोचायचंय। इंदुबाईंच्या मनात कुठलाही संशय आला नाही। त्यांना वाटलं की मुलगा खरंच अडचणीत आहे। त्या लगेच स्कूटर जवळ गेल्या आणि तो सांगत असलेल्या दिशेनं हातवाऱ्या करून रस्ता समजावून सांगू लागल्या। हा तरुण मात्र रस्ता विचारण्यापेक्षा आजूबाजूला कोणी आहे की नाही याची खात्री करत होता। त्या शांत गल्लीत एकही माणूस दिसत नव्हता। इकडून इंदुबाईंनी हात पुढे केला आणि नेमका या क्षणी त्या तरुणानं अत्यंत वेगाने आणि क्रूरपणे त्यांचा गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावला। चेन इतक्या ताकदीनं तोडली की इंदुबाईंना धक्का बसला आणि त्यांचा तोल गेल्या त्या खाली फरशीवर कोसळल्या। अरे, त्यांच्या तोंडातून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला। तो तरुण चेन घेऊन स्कूटरवर बसला आणि विजेच्या वेगानं पळून गेला। धपकन खाली पडल्यामुळे इंदुबाईच्या गुडघ्यातून रक्त येऊ लागलं, पण त्यांना त्या वेदना जाणवत नव्हत्या। त्यांना दुःख होतं ते विश्वासाच्या झालेल्या घाताचं। त्या उठल्या आणि लंगडतच त्या तरुणाच्या पाठोपाठ धावू लागल्या। अरे थांब थांब रे, त्यांचे शब्द हवेत विरून गेले। काही क्षणांनी त्यांची धाव थांबली। त्यांचे डोळे पाण्याने भरले होते। फक्त सोन्याची साखळीच गेली नव्हती, तर त्यांच्या मनातील माणुसकी नावाच्या गोष्टीवरचा विश्वासही तोडून गेला होता। जमिनीवर पडलेल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। कोणावरही विश्वास ठेवू नका हे सत्य आज त्यांना इतक्या क्रूरपणे अनुभवायला मिळालं होतं। त्यांना वाटलं माणूस किती सहज मुखवटा धारण करतो आणि किती सहज दुसऱ्याच्या मायेचा आणि विश्वासाचा फायदा घेतो।